यामध्ये ना वेगवेगळ्या दिवशी मी व्हिडिओज रेकॉर्ड केले, सगळे एकाच दिवसातलं नाही तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं जिथे जिथे मला जायला भेटतं ना गावात तसं जातोय आणि रेकॉर्ड करतोय. तर या आपण बघूया माझा कोकणातला सावंतवाडीतील एक छोटासा गाव कोलजर. पाऊस चालू आहे आणि मस्त सगळं हिरवं हिरवं झालं आजूबाजूला. तर बघू आता कसं, आता ॲट मोमेंट पण पाऊस पडतोय, मला माहीत नाही किती क्लिअर आवाज येत असेल. तर हे बघा कसा काही दिसतो गावाचा. यामध्ये ना वेगवेगळ्या दिवशी मी व्हिडिओज रेकॉर्ड केले, सगळे एकाच दिवसातलं नाही तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं जिथे जिथे मला जायला भेटतं ना गावात तसं जातोय आणि रेकॉर्ड करतोय. असा काही व्ह्यू आहे. मी आता नदी आमच्या गावची एक तिथे जातोय. ते लोकांची शेती, इथे एक घर आहे ते तुटलं आहे, ते घर बनेल आता काही टायमानंतर. माझ्या मम्मी पप्पांचं लग्न त्या घराच्या अंगणात झालेलं तेव्हा. इथे नारळाची झाडं आहेत सगळ्यांनी लावलेली आणि हा रस्ता खाली. एक रिझन आहे की मी ना गावी येतो, शांतता इतका जास्त पीसफुल असते ना इथे आलं की आता काही नाही ना, गाड्यांचा आवाज ना काही स्ट्रेस. मी मे महिन्यात आहे ना ह्यासाठी सुट्टी नाही घेतलेली, इकडे गावी येऊन गावीच होतो मे महिन्यात. पण मी गावी येऊन वर्क फ्रॉम होम करत होतो. जवळजवळ एक महिना वर्क फ्रॉम होम गावावरून गेला, कारण मला ह्या सुट्ट्या आता घ्यायच्या होत्या पावसात. कारण पावसात आलं की मस्त शांत असते, काही टेन्शन नाही. आता मला 1 वीक होत आलं आहे गावी आणि काय नाही, माझा रुटीन असाच चाललं आहे. माझा चेहरा एकदम सुजलेला वाटत असेल, कारण मी आज झोपतो आहे ना येऊन गावी आल्यापासून. सकाळी मस्त उठायचं 9-10 वाजता आणि नंतर असंच काही टाईमपास करत फिरायचं आणि मग परत घरी जायचं. तसं तुम्हाला तर ना पाण्याच्या फ्लोचा जोरात आवाज येत असेल. इथे खाली नदी आहे आणि आमचं हे देवस्थान आहे गावातलं. इथे पूजा वगैरे होते देवाला. मे महिन्यात असते, पुरा गाव एकत्र येतो आणि इथेच आम्ही गणपती विसर्जन पण करतो. तरी माझ्या मागे ना ही आमच्या गावची नदी आहे. उन्हाळ्यात पूर्ण सुकलेली असते आणि आता बघायचा फ्लो काय आहे मागे, फुल रौद्र काइंड ऑफ. अजून इकडून दाखवतो. हे आहे ना हल्ली बांधलं गेल्या वेळी मे महिन्यात, आधी नव्हतं असं काय, कारण पाणी अडवायला नदी असं काहीतरी आयडिया असतं. सो आता जाऊया दुसऱ्या बाजूला तिकडून. इथे एवढंच होतं ह्या साईडला. छोटा गाव आहे आमची वाडी, म्हणजे एकदम. ती दुसरी साईड आहे ना ती इथे जरा मोठी आहे, तिथे खूप जास्त लोक राहतात. तिथे आम्ही मोजके राहतो ह्या वाडीत. तर आता इथून जाऊया दुसरीकडे, दाखवतो काय ते. ऊन आलं आहे आता मजबूत, परत एकदम असा कडक. ते काय थोड्या वेळासाठी येतं आणि जातं. सो हे आपलं कौलाळू घर, हे स्लॅबचा बाजू आहे. दोन्ही काकांचीच आहेत माझ्या. हो, हा आमच्या गावातून दुसऱ्या गावात रस्ता जातो तो आहे. खूप वर्ष मोस्टली बाईकनीच जातो, कारण लवकर पोचायला जो. बट आज टाईम होता आणि मी जी बाईक आणली आहे ती सध्या दुसऱ्याला दिली आहे. सो विचार केला आज चालत जाऊया. हो, इकडे आमच्या गावची ST येते, आता सध्या बंद झाली आहे. तर ही इकडनं टर्न होते
हा रोड, हा जुना रोड आहे आमचा. एवढा खाली होता तेव्हा नवीन बनल्यावर वर आला. आणि ही जुनी पायवाट आहे, इकडनंच आम्ही चालत चालत जायचो. असा काही व्ह्यू. माझ्या मित्राचं खाली घर आहे ते तिथे. मी कुचेरी मुंबईवरनं गाडी आली ती थांबली. सो इकडनं त्या बाजूच्या गावाला ना पैलाडीच बोलतात. तर मी चाललो आहे पैलाडी. तिथे मावशीकडे जायचं आणि काहीतरी दुकानात थोडं बहुत सामान घ्यायचं आहे, ते घेऊन येऊ. एवढं मस्त आहे ना गावी आल्यापासून. इतका शांतता, पीसफुल. पाऊस पडतं, नॉर्मल आहे, खूप जास्त पण नाही, बट खूप बरं वाटतं. आणि मेन काय की मी पूर्ण सुट्टी घेऊन आलो आहे हा वीक, त्यामुळे अजून डोक्याला स्ट्रेस नाही. फक्त एक नॉर्मल हँडओव्हर होता, तो सकाळी कनेक्ट केला तेव्हा देऊन टाकला. आणि असा काही रोड आहे पायवाट. थोडी भीती वाटते चालायला, इकडे स्लिप व्हायला होतं. तर सर्वात बेस्ट ह्याच्यावर चालतो मी, पानांवर. इथे एक घर आमच्या गावात, म्हणजे आमच्या गावातून त्या बाजूला आता ना नदी लागते. उन्हाळ्यात ना पूर्ण सुकलेली असते, बट आता पावसाळ्यात त्यामुळे बऱ्यापैकी पाणी आहे. आणि हा ब्रिज, जो की हा ब्रिज कधी बनला मला स्वतःला माहीत नाही. मे बी 1960-70मध्ये बनलेला ब्रिज आहे पत्र्याचा. ह्यावरूनच आम्ही बाईक्स घेऊन जातो 2026मध्ये पण. आणि सेम ब्रिज म्हणजे जर दुसऱ्या गावात 4 व्हीलरने जायचं ना, जिथे आरोग्य केंद्र आहे, लाईक एक छोटंसं हॉस्पिटल टाईप आहे गव्हर्नमेंटचं, त्या सगळ्या साईडला जायला एक ऑलमोस्ट 6 किलोमीटर फिरून जावं लागते. एक जुनं वडाचं झाड आणि तिथे पाटी झाडाचं आहे ना, ते आत्तेचं घर आहे आमच्या. तो इकडे आहे ना पुढे, हे माझ्या आत्तेचं घर आहे, जे बंद आहे, दादा गोव्याला असतो. असं काही आहे, त्यांनी नुसतं विहीर बांधली आहे. नंतर येईन परत एकदा. आणि हे काय घर आपलं, ती स्प्लेंडर उभी आहे आमची जुनीवाली, सर्वात फर्स्ट जनरेशन, 96चं आहे वाटतं. असं काही. आणि एक वडाचं झाड आहे खूप जुनं, जे पडलं आहे आता एका काही टायमानंतर. त्या गावची शाळा आहे, हायस्कूल, कोलदार हायस्कूल बोलतात. अशी काय फुल कलरफुल येलो कलरमध्ये. ते स्टॅच्यू बनवलं आहे, जगन्नाथ नारायण देसाई शहीद झालेले ते. ही एंट्री. हा प्ले ग्राउंड टाईप आहे छोटासा, तिथे व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस चालते, खेळतात वगैरे.